आहोत की ईसी मध्ये तुम्ही टॉपर कसे बनू शकतात. ओके, आता हा जो सब्जेक्ट आहे हा थिअरी ॲज वेल ॲज न्यूमेरिकल यांचं कॉम्बिनेशन आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल या सब्जेक्टमध्ये तर तुम्ही जर फक्त थिअरी पार्ट केला आणि जर मॅथमॅटिकल पार्ट ऑप्शनला टाकला तर तुम्ही पास होऊन जाणार, नो डाऊट, बट यू कॅनॉट गेट अ गुड स्कोर किंवा तुम्ही टॉपर नाही बनू शकत या सब्जेक्टमध्ये. ओके, तर जर तुम्हाला टॉपर बनायचं असेल तर कसा अभ्यास केला पाहिजे हे आज आपण बघणार आहोत. ओके, सो आता हा 24 पॅटर्न जो आहे हा सेकंड इयरला फर्स्ट टाइम आलेला आहे आता, त्यामुळे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर एक्झॅक्टली रेफर करण्यासाठी नसतील, कारण 19 पॅटर्न जो होता त्याच्यामध्ये जी एंड सेमिस्टर एक्झाम होती 70 मार्क्सची ती टोटल 4 युनिट्सवरच असायची. बट आता या पॅटर्नमध्ये जी तुमची एंड सेमिस्टर एक्झाम आहे ही ऑल युनिट्सवर आहे, राईट. त्यामुळे जे प्रिव्हियस इयरचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर रेफर करायला घेतले आता तर त्याच्यामध्ये फर्स्ट 2 युनिटचे क्वेश्चन्स नसणार आहे, बरोबर. सो मी असं सजेस्ट करेल की तुम्ही प्रिव्हियसली 3 इयरचे क्वेश्चन पेपर रेफर कराच आत्ता पण, बट इन सेम ॲज वेल ॲज एंड सेम तुम्ही एसपीपीयूचे इन सेमिस्टरचे पण क्वेश्चन रेफर करा आणि एंड सेमिस्टरचे पण क्वेश्चन रेफर करा, प्रिव्हियस इयरचे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉगची एक्झाम. ओके, इन सेम ॲज वेल ॲज एंड सेम, कारण इन सेमिस्टरमध्ये तुम्हाला फर्स्ट युनिटचे क्वेश्चन्स भेटतील आणि एंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला लास्ट 4 युनिटचे क्वेश्चन भेटतील, कारण 24 पॅटर्न आणि 19 पॅटर्न टॉपिक इज ऑलमोस्ट सेम, फक्त शफलिंग केलेलं आहे त्यांनी. ओके, त्यामुळे क्वेश्चन्स जे आहे क्वेश्चन पॅटर्न हा सेम राहणार आहे, फक्त युनिट 2 चा क्वेश्चन युनिट 1 मध्ये विचारला जाऊ शकतो, कारण काही काही जे टॉपिक्स आहेत ते शफल केलेले आहेत त्यांनी युनिट मध्ये. ओके, त्यामुळे प्रिव्हियस 3 इयर्सचे इन सेम ॲज वेल ॲज एंड सेमिस्टरचे क्वेश्चन पेपर तुम्ही रेफर करायचे आहे, राईट. त्यानंतर जे मॅथमॅटिकल क्वेश्चन आहे, मॅथमॅटिकल क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तो एक्झॅक्टली सेम असतो, जसं प्रिव्हियस मध्ये विचारलेला आहे तोच आता विचारला जातो, फक्त त्याच्यामध्ये काय असतं की त्यांनी व्हॅल्यूज चेंज केलेल्या असतात. म्हणजे सपोज तुम्हाला एखादं इंटिग्रेटर डिझाईन करायला लावलेलं आहे, तर इंटिग्रेटरसाठी त्यांनी जी आउटपुट फ्रिक्वेन्सी दिलेली असेल किंवा गेन दिलेला असेल त्याच्या व्हॅल्यूज फक्त चेंज केलेल्या असतील, अदरवाइज पॅटर्न विल रिमेन सेम. ओके, सो त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बिंदास रेफर करू शकतात. आणि युनिट वाईज तुम्ही कसा अभ्यास करायचा ते मी एकदा सांगून देते जर तुम्हाला टॉपर बनायचं असेल तर. ओके, युनिट नंबर टोटल 5 युनिट्स आहे, राईट. सो युनिट नंबर 1 आहे तुमचा मॉस्फेट अँड इट्स अनालिसिस. सो मॉस्फेट आणि अनालिसिस मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, मॉस्फेटचे टाइप्स विचारले जातील, एन चॅनल मॉस्फेट, पी चॅनल मॉस्फेट, याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्यानंतर त्याचा अनालिसिस पार्ट विचारला जाईल. हा आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की त्याचं एसी अनालिसिस कसं केलं जातं, डीसी अनालिसिस कसं केलं जातं, त्यानंतर डीसी लोड लाईन, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे डीसी लोड लाईनची पण, ती एक्सप्लेन करायला विचारली जाते. त्यानंतर नॉन आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉस्फेट, राईट, लाईक बॉडी इफेक्ट, त्याच्यानंतर W/L रेशो, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे डिफाईन करायला पण विचारले जातात किंवा याच्यावर शॉर्ट नोट पण विचारले जाते नेहमी. ओके, सो हे टॉपिक झाले फ्रॉम युनिट नंबर 1. युनिट नंबर 2 आहे तुमचं मॉस्फेट सर्किट. ओके, सो मॉस्फेट पासून कुठले सर्किट्स बनवले जातात, सो मॉस्फेट ॲज अ स्विच, मॉस्फेट ॲज अ रेजिस्टर, मॉस्फेट ॲज अ डायोड, करंट मिरर सर्किट, करंट सोर्स, करंट सिंक, आणि मॉस्फेट मॉस्फेटच्या डिफरंट टॉपोलॉजीज लाईक कॉमन सोर्स, कॉमन इमिटर, या ज्या टॉपोलॉजीज आहे या विचारल्या जातात. आणि लास्ट टॉपिक आहे बरखॉसन क्रायटेरिया. बरखॉसन क्रायटेरियाची डेफिनेशन, त्याचा क्रायटेरिया, त्याच्यानंतर त्याचे ऑसिलेटरचे टाइप्स, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे युनिट नंबर 2 मध्ये. त्यानंतर युनिट नंबर 3 आणि 4 आहे तुमचं ओपॅम्पशी रिलेटेड. सो ओपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिक्स, ब्लॉक डायग्राम ऑफ ओपॅम्प, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सची डेफिनेशन, आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल व्हॅल्यूज त्याच्या, लाईक सपोज IC 741 आहे, सो 741 साठी इनपुट रेजिस्टन्सची आयडियल व्हॅल्यू काय आहे आणि ऍक्च्युअल 741 ची व्हॅल्यू काय आहे रेजिस्टरची, या व्हॅल्यूज तुम्हाला लर्न पाहिजे. म्हणजे तो एक टेबल आहे तो घेतलेला आहे आपण, तो पूर्ण टेबलच लर्न करून घ्यायचा. ओके, त्यानंतर युनिट नंबर 4 मध्ये आणखी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, एडीसी आणि डीएसी. एडीसी डीएसी चे टाइप्स, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. त्यानंतर लास्ट युनिट नंबर 5 मध्ये आहे तुमचं व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर ची आयसी जी आहे, आयसी LM317 ची फिक्स्ड व्होल्टेज रेग्युलेटर आयसी, व्हेरिएबल व्होल्टेज रेग्युलेटर आयसी, त्याच्यानंतर SMPS चा इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यामध्ये, बक कन्व्हर्टर, बूस्ट कन्व्हर्टर, LDO, त्यानंतर SMPS चे ऍप्लिकेशन्स,
आणि बस, म्हणजे लास्ट युनिटमध्ये हे सिलेक्टिव्ह तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, सो ज्यांना कोणाला टॉपर बनायचं आहे त्यांनी हे 5 युनिट्स याच्यामधलं थिअरी, ब्लॉक डायग्राम, वेव्ह फॉर्म्स आणि मॅथमॅटिकल सोल्युशन्स, राईट, हे जर टॉपिक तुम्ही प्रॉपर कव्हर केले तर तुम्ही नक्कीच टॉपर बनाल. थँक्यू.